विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपला वस्त्रशास्त्र या विषयाची बोर्डाची प्रश्नपत्रिका जी आहे त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्याला बघायचं आहे. आणि हे बघत असताना थोडीफार आयडिया म्हणून तुम्ही मागच्या वर्षीचे जे पेपर आहे 12वीचे बोर्डाचे किंवा प्रथम सत्र परीक्षेचे ते तुम्ही बघू शकता. आता ॲक्च्युली यावर्षी नवीन सिलेबस असल्यामुळे काय झालं की थोडंसं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे हे स्वरूप बदललेलं आहे. आधीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 5 प्रश्न राहायचे पूर्ण, आता ते 4च करण्यात आलेले आहे. त्यानंतर हा जो पेपर असतो हा पेपर याच्यामध्ये जेवढे प्रश्न दिलेले असतात हे पूर्ण सोडवायचे असतात. त्यानंतर उजव्या बाजूकडे किती गुणाचा तो प्रश्न आहे ते दिलेले असते आणि बोर्डाच्या पॅटर्नप्रमाणे आपल्याला ही जी परीक्षा आहे किंवा नवीन प्रश्नाची सुरुवात जी आहे ही प्रत्येक नवीन पानावरती करायची असते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा जो पेपर आहे या पेपरमध्ये बरेचदा आपण काय करतो, रिकाम्या जागा असेल किंवा जोड्या लावा असेल, खरे खोटे असेल तर त्याच्यामध्ये फक्त आपण उत्तरं लिहून ठेवतो. तसं करायचं नाही. हे जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात या प्रश्नाची पूर्ण उत्तरं जी आहे ते पूर्ण उत्तरं तुम्ही लिहायला पाहिजे, अन्यथा तुम्हाला मार्क्स मिळत नाही. त्याच्यामुळे आता पहिला जो प्रश्न आहे 18 मार्काचा, एकूण 18 मार्काचा, त्याच्यामध्ये 6 मार्काच्या रिकाम्या जागा, 6 मार्काच्या जोड्या लावा आणि इतर जे आहे सूचनेप्रमाणे थोडंसं ऑब्जेक्टिव्ह टाईप मटेरियल जे असतं ते त्याच्यामध्ये असते. म्हणजे 6, 6 आणि 6 असं 18 मार्काचा पहिला जो प्रश्न असतो तो ऑब्जेक्टिव्ह असतो. आता याच्यामध्ये तुम्ही मागच्या वर्षी 11वीची परीक्षा दिली आहे, या पेपरचं जे पॅटर्न आहे पॅटर्न पण तुम्ही पाहिलं आहे. आता हे सेम पॅटर्न जे आहे हे पॅटर्न तुम्हाला 12वीच्या परीक्षेमध्ये राहू शकते. आणि समजा याच्यामध्ये जर काही बदल झाले असतील तर ते बदल आम्ही तुम्हाला सुचवू किंवा जसं आम्हाला बोर्डाकडून काही त्याच्या संबंधीच्या सूचना असेल तर त्या सूचना आल्याप्रमाणे आम्ही तुमच्याशी संपर्क साधू. तर याच्यामध्ये काय आहे, पहिला प्रश्न जो आहे जो की 18 मार्काचा आहे, 6 मार्काच्या रिकाम्या जागा असतात आणि 6 मार्काच्या ज्या रिकाम्या जागा असतात त्याच्यामध्ये योग्य पर्याय शोधून तुम्हाला त्याचे उत्तरं लिहायचे असतात. म्हणजे रिकाम्या जागा पुन्हा तुम्हाला लिहायचं असतं उत्तरामध्ये. त्याच्यानंतर जोड्या जुळवा. आता जोड्या जुळवामध्ये काय आहे की याच्यामध्ये अ आणि ब गट दिलेला असतो. त्यानंतर अ गटामध्ये 6 नावं, त्यानंतर ब गटामध्ये मात्र एक जास्तीचं नाव जे आहे किंवा उत्तर जे आहे ते उत्तर दिलेलं असतं, ते सुद्धा 6 मार्काचं याच्यामध्ये असतं. त्याच्यानंतर क प्रश्न जो असतो, या क प्रश्नामध्ये काय आहे की तिथे एक सूचनाच वरती दिलेली असते की सूचनेप्रमाणे प्रश्न सोडवा. म्हणजे जो काही तिथे संकेत दिलेला आहे त्या संकेताचं तिथे विश्लेषण असतं. जसं की इथे आता लिहिलं आहे, पहिला जो प्रश्न आहे विसंग शब्द ओळखा, हे पूर्ण 6 मार्काचं तुम्हाला इथे दिलेलं आहे. आता क्रेप, स्लब, प्लाय, एकेरी, कॉर्ड, आता हे जे आहे हे सगळं कशाचे आहे, धाग्यांची नावे आहे. याच्यामधला स्लब, प्लाय, एकेरी आणि कॉर्ड, तर याच्यातला क्रेप जो आहे हा वेगळा असा शब्द त्याच्यामध्ये आहे. आता तुम्ही 11वीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहे त्याच्यामुळे हा पेपरसुद्धा तुम्हाला माहिती आहे. पण आपल्याला हाच सिलेबस म्हणजे अशाच पद्धतीचं पॅटर्न घेऊन आपल्याला 12वी जे आहे या 12वीचं बोर्डचं जे पॅटर्न आहे ते पॅटर्न राहणार आहे. फक्त याच्यामधले हे जे आहे म्हणजे जे प्रश्न आहे ते प्रश्न मात्र वेगळे राहतील, पॅटर्न मात्र सेमच राहणार आहे. त्याच्यानंतर इथे काही चौकटीतील शब्द दिलेले आहे. त्यानंतर सहसंबंध लक्षात घेतला आहे. जे गुजरातमध्ये पटोला उत्तर तर उत्तर प्रदेशात काय राहील. तर हे असं एक थोडक्यात सांगायचं झालं तर एक तुम्हाला सूचना दिलेली राहील आणि त्या सूचनेप्रमाणे तुम्हाला प्रश्न जो आहे तो प्रश्न सोडवायचा आहे. हा प्रश्नसुद्धा कसा 6 मार्काचा, म्हणजेच अ 6 मार्काचा, रिकाम्या जागा, ब जोड्या जुळवा 6 मार्काचं आणि क जे आहे सूचनेप्रमाणे प्रश्न सोडवा असं 6 मार्काचं. म्हणजे टोटल जे आहे हे टोटल आपल्याला पहिला प्रश्न 18 मार्काचा सोडवायचा आहे. आणि हा प्रश्न सोडवत असताना जेव्हा आपण परीक्षेमध्ये
पेपर लिहितो तेव्हा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न, पहिला प्रश्न हा पहिल्यांदाच सोडवला पाहिजे. त्याच्यानंतर आता वळूया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. आता प्रश्न दुसरा याच्यामध्ये काय आहे, कोणतेही 6 प्रश्न सोडवा. आता हे जे 6 प्रश्न आहे हे वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकते. जसं आता पहिला याच्यामध्ये हा पहिला जो प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला आकृती विचारण्यात आली आहे, म्हणजे ही आकृती कशाची आहे आणि त्याच्याबद्दल लिहायचं आहे तुम्हाला. तर असा हा टोटल प्रश्न दुसरा 16 मार्काचा राहणार आहे. आणि हे जे सुरुवातीला 12 मार्क्स ते दिलेले आहे, कंसामध्ये लिहिलेलं 12 मार्क्स, म्हणजे याच्यातला प्रश्न दुसरा हा जो आहे हा आपला 12 मार्काचा आहे. आणि प्रश्न दुसरा परत 4 मार्क, म्हणजे 12 16 मार्काचा प्रश्न जो आहे हा दुसरा प्रश्न आपला राहणार आहे. याच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा पॅटर्न राहील. गाळलेले शब्द, त्यानंतर धाग्याची व्याख्या. आता इथे धाग्याची व्याख्या राहणार नाही, हा 11वीचा पेपर झाला. इथे तुम्हाला विणीची व्याख्या किंवा इतर कुठलीही व्याख्या तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर चूक बरोबर लिहा, शोषण पद्धतीचं वगैरे जे आहे हे जुन्या सिलेबसप्रमाणे पाहतो म्हटलं तर हा सगळा अर्धा पोर्शन जो आहे 11वीचा तुमचा हा वस्त्रशास्त्राचा होता. पण आता आपल्याला नवीन सिलेबसप्रमाणे जे पॅटर्न आहे हे पॅटर्न तुम्हाला अशा पद्धतीचं राहील. म्हणजे प्रश्न दुसरा जो आहे त्याच्यातले 6 प्रश्न जे आहे, कोणतेही 6 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. आणि इथे तुम्हाला प्रश्न दिलेले आहे 7. या 7 पैकी 6 प्रश्न जे आहे हे तुम्हाला सोडवायचे आहे. त्याच्यानंतर याच्यामधलाच जो दिला आहे, थोडक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 2. पहिला झाला म्हणजे दुसरा प्रश्न जो आहे तो 12 मार्काचा आणि याच्यामधलाच जो आहे हा 4 मार्काचा तुम्हाला विचारण्यात येईल. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे सेमच पॅटर्न राहील, 12 मार्काचा प्रश्न राहील आणि म्हणजे राहील तो पूर्ण 18 मार्काचा. पण याच्यामधला प्रश्न तिसरा जो आहे जो 12 मार्काचा आहे. आणि 12 मार्क्स, तर इथे काय सोडवायचे आहे तुम्हाला, 4 प्रश्न सोडवायचे आहे. म्हणजे एका प्रश्नाला 3 मार्क्स, म्हणजे 3 चोक 12 मार्क जे आहे हे प्रश्न तिसऱ्या ला देण्यात आलेले आहे. तर कोणतेही 4 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहे आणि त्याला प्रत्येकी 3 म्हणजे 12 असे मार्क्स जे आहे ते मार्क्स तुम्हाला द्यायचे आहे. 4 प्रश्न सोडवायचे आहे, पण प्रश्न जे आहे हे प्रश्न तुम्हाला 5 देण्यात येणार आहे. त्याच्यापैकी कोणतेही 4 प्रश्न जे आहेत ते 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. त्याच्यानंतर याच्यामधलाच प्रश्न तिसरा जो आहे हा प्रश्न जो आहे याच्यामध्ये कोणताही 2 लिहायचे आहे आणि त्याला 6 मार्क्स आहे. म्हणजे एका याला 3 मार्क्स, 3 म्हणजे 6 मार्क्स. 3 प्रश्न दिलेले राहतील, त्याच्यापैकी कोणतेही 2 प्रश्न जे आहेत ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. आता प्रश्न सोडवत असताना जर एखाद्या प्रश्नामध्ये आकृती वगैरे असेल तर ती आकृती काढणं अतिशय आवश्यक आहे. कारण आकृतीला सेपरेट मार्क्स दिलेले असते आणि त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे, वर्णन जे आहे, त्या वर्णनाला वेगळे असे मार्क्स जे आहे ते मार्क्स देण्यात आलेले असतात. तर याच्यामधला प्रश्न तिसरा जो आहे टिपा लिहा. त्याच्यामध्ये कोणतेही 2 टिपा लिहायच्या आहे. एकूण प्रश्न जे असतात ते 3 प्रश्न आणि त्याच्यापैकी 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. 3 + 3 म्हणजे 6 मार्काचा. त्याच्यानंतर वळूया आपण प्रश्न चौथा. आता प्रश्न चौथ्यामध्ये काय आहे की हा एक प्रकारचा थोडा दीर्घोत्तरी अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. हा प्रश्न आहे आपला 18 मार्काचा. प्रश्न चौथा, खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. आता याच्यामध्ये कसं एकाला और एक, जसं आता तंतूचे वर्णन करा वगैरे, इथं काथ्यांची जूट आहे 11वीला. तर आपल्याला यावर्षी 12वीला आपण प्रथिनजन्य तंतू शिकलो आहे, उनी आणि रेशमी, नाही का. तशा पद्धतीचं इथं विचारण्यात येऊ शकतात किंवा मग त्याला दुसरा उपप्रश्न देण्यात येईल, नाही का. तर अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे हा प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये येऊ
शकते. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आकृती जे आहे त्या आकृत्या विचारून त्यांचं नावं जे आहे ते नावं तुम्हाला लिहायचे असतात. त्यानंतर मागच्या वर्षी तुम्ही लिनन शिकला, आता यावर्षी तुम्हाला रेशमी तंतू, उनी तंतू आहे. तर रेशमी तंतूची उत्पादन प्रक्रिया इथे प्रश्न येऊ शकतो किंवा याच्यामध्ये रेशमी किड्याचे जीवनचक्र जे आहे तो आकृती सगट तुम्हाला इथे विचारण्यात येऊ शकतो. दरवर्षी हा जो प्रश्न आहे अगदी हा फिक्स केलेला असतो आणि तो मग कधी कधी छोट्या स्वरूपामध्ये विचारतात तर कधी दीर्घोत्तरी अशा स्वरूपाचा रेशमी किड्याचे जीवनचक्र हा प्रश्न असतो. पण 100% हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यातच येतो. त्याच्यामुळे त्याच्या आकृत्या काढायच्या आणि त्याचं विश्लेषण जे आहे ते विश्लेषण तुम्ही लिहायचं. आता आकृती काढत असताना अंडी, अळी, कोश आणि फुलपाखरू ह्या ज्या अवस्था आहे या अवस्थेमध्ये सुरुवातीला तुम्ही आकृतीच पाठ करून घ्यायची. अंडी, अळी, कोश आणि फुलपाखरे अगदी अर्ध्या मिनटामध्ये ही आकृती तुम्ही काढू शकता आणि आकृती काढल्यानंतर त्याच्यावरून तुम्ही त्याचं विश्लेषण जे आहे ते विश्लेषण लिहू शकता. याच्यामध्ये सुद्धा आकृतीला 1 मार्क असते. 4 किंवा 6 मार्काचा प्रश्न असेल तर आणि बाकीचं जे विश्लेषण आहे त्या विश्लेषणाला राहिलेले जे मार्क्स आहेत ते मार्क्स देण्यात येते. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न चौथा जो आहे हा प्रश्न तुम्हाला म्हणजे या पेपर पॅटर्नप्रमाणे पहिला प्रश्न किंवा त्याला दुसरा ऑब्जेक्टिव्ह किंवा परत त्याला तिसरं म्हणजे एकाला एक असं किंवा ऑरमध्ये प्रश्न जे आहे हे प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतात. त्याच्यानंतर आणखी या प्रश्नाचं स्वरूप जे आहे प्रश्न चौथ्यातला याच्यामध्ये आता मागच्या वर्षीपासूनच थोडासा वेगळा प्रश्न म्हणजे लँग्वेजमध्ये असतात. मराठी, इंग्लिशमध्ये जसे पॅरेग्राफ वगैरे दिलेले असते तशाच स्वरूपाचा हा प्रश्न जो आहे पॅरेग्राफ जो आहे हा पॅरेग्राफ आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात येते. आणि इथे तुम्ही बघा की इथे सूतीतंतूचे जैविक अश्मिक गुणधर्म लिहिलेले आहे आणि त्याचे उपयोगही लिहिलेले आहे. आता हा सेपरेशनमध्ये 6 मार्काचा प्रश्न आणि त्याला किंवा म्हणून पुढील उतारा वाचून खालील प्रश्नाची उत्तरे द्या. हा त्याला 6 मार्काचा प्रश्न. आता 2 गोष्टीची जर तुलना करतो म्हटलं तर खालचा प्रश्न जो आहे हा प्रश्न तुम्हाला लिहायला सोपा आहे. कसं सोपा आहे? कारण हा पॅरेग्राफ तुम्हाला इथे दिलेले आहे, प्रश्न दिलेले आहे आणि प्रश्नाची उत्तरं त्या पॅरेग्राफमध्येच आहे. त्याच्यामुळे ते उत्तरं तुम्हाला शोधायचे आहे. म्हणजे वरचा प्रश्न जर तुम्ही सोडवतो म्हटलं तर पाठांतर करून जे आठवलं आहे ते तुम्ही लिहू शकता. परंतु हाच किंवा मधला जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर लिहत असताना तुम्हाला हे जे प्रश्न जे आहे या प्रश्नाची उत्तरं लिहत असताना तुम्हाला जे पॅरेग्राफ दिलेला आहे तो पॅरेग्राफ मात्र फार काळजीपूर्वक वाचावा लागतो. उत्तरं अगदी थोडेफार काय पूर्णच दिलेले असते परंतु काही 1-2 प्रश्न त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा असतो की त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला डोकं चालवावं लागतं. जसं आता याच्यामध्ये धुलाई शास्त्र व कला आहे तर याच्याबद्दल तुम्हाला 2-3 वाक्य जे आहे ते वाक्य तुम्हाला मनाने लिहिता आले पाहिजे. आता पूर्ण पॅटर्न जर पाहतो म्हटलं तर या वर्षीपासून फक्त तुम्हाला 4च प्रश्न परीक्षेमध्ये सोडवायचे आहे. ऑब्जेक्टिव्ह बरेचसे ऑब्जेक्टिव्ह याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा प्रश्नांना ऑर दिलेला आहे. 5 प्रश्न दिलेले आहे. त्याच्यापैकी 4च प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे आणि शेवटचा जो प्रश्न आहे जो अतिशय सोपा आहे पॅरेग्राफवरचा तो तुम्ही अगदी सुरुवातीलाच मनाशी जे ठाम निश्चय करा की मला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचेच प्रश्न सोडवायचे आहे म्हणजे वेळेवरती तुमचा गोंधळ होणार नाही. आता हे जे यावर्षीचं जरी पहिलं वर्ष असलं या नवीन सिलॅबसचं तरी सिलॅबसमध्ये काही खूप असा बदल झालेला नाही. शेवटचे जे काही थोडेफार 1-2 चॅप्टर आहे तेच थोडे नवीन आहे. परंतु या 11वीचा जो तुम्ही मागच्या वर्षीचा पॅटर्न बघितला तर तोच पॅटर्न 12वीला होता
तोच सिलॅबस होता. आता थोडाफार जास्त त्याच्यामध्ये आलेला आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण 3 तासाचा पेपर परीक्षेमध्ये लिहितो, तर हा 3 तासाचा पेपर कसा लिहायला पाहिजे. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपलं 3 तासाचं जे प्लॅनिंग आहे ते 3 तासाचं प्लॅनिंग व्यवस्थित आपण केलं पाहिजे. नाही तर मग बऱ्याचशा मुलींच्या तक्रारी ह्या असतात की मॅडम आम्हाला वेळच पुरला नाही, येत होतो पण उत्तरच लिहू शकलो नाही. पण आता ह्या काही गोष्टी अशा मान्य करण्यासारख्या नाही. त्याच्यासाठी आपल्याला टाईम मॅनेजमेंट म्हणजे आपण पेपर लिहिणार आहोत तर त्या पेपरच्या वेळेचं व्यवस्थापन जे आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे. मग कसं करायचं, तर आपल्याला 4 प्रश्न सोडवायचे आहे. त्याच्यातला पहिला प्रश्न जो आहे तो ऑब्जेक्टिव्हच आहे आणि तो ऑब्जेक्टिव्ह प्रश्न लिहिण्यापेक्षा हार्डली 10 ते 12 किंवा जास्त स्लो लिहिले तर 15 मिनिट तुम्हाला लागू शकतात. आता बाकीचे जे प्रश्न आहे हे प्रश्न बरेचसे दीर्घतरी स्वरूपाचे आहे आणि पेपर जो आहे तो पेपर आपला 3 तासाचा आहे. आता 3 तासामध्ये नवीन याच्याप्रमाणे तुम्ही बघता 10वीचा तुम्हाला अनुभव आहे की पहिलं कसं प्रश्नपत्रिका तुम्हाला देतात परीक्षा हॉलमध्ये. 10 मिनिट ती परीक्षा हॉलमध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका नुसतंच वाचायची असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेपर सोडवायचा असतो, नाही का. तर या 10 मिनिटामध्ये तुम्ही पूर्ण पेपर जो आहे तो काळजीपूर्वक वाचायला पाहिजे आणि आपण कोणते प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. पण हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला प्रश्न हा पहिल्यांदाच लिहिला पाहिजे ऑब्जेक्टिव्ह. बाकीचे प्रश्न जे आहे ते प्रश्न थोडे मागे पुढे झाले तरी चालतील, परंतु पहिला प्रश्न हा पहिल्यांदा लिहून आपण पेपरची सुरुवात करायला पाहिजे. त्याच्यानंतर जे आपले उरलेले 2.5 तास आहे, या 2.5 तासामध्ये तुम्ही अगदी म्हणजे अगदी घड्याळ लावून ठरवूनच घ्या की मी हा जो प्रश्न सुरुवात केला आहे, हा सुरुवात केल्यानंतर मी अर्ध्या तासामध्ये हा प्रश्न पूर्णतः संपवेलच. तर असं जर आपण टाईम मॅनेजमेंट केलं आणि सगळे 4 प्रश्न सोडवल्यानंतर आपल्याजवळ हातचे 15 मिनिट जे आहे हे 15 मिनिट तुम्ही ठेवायला पाहिजे. आता का ठेवायला पाहिजे, तर त्याच्यामागचं कारण असं आहे की या 15 मिनिटामध्ये तुम्ही जेव्हा पेपर पूर्ण सोडवून झालेला असतो तुमचा, तेव्हा तो पेपर तुम्ही व्हेरीफाय करायचा, चेक करायचा की मी सगळे प्रश्न सोडवले आहे की नाही. कधी-कधी काय होते की घाई गडबडीत आपला एखादा प्रश्न सुटून जातो. तर मग अशा वेळेस हे जे 10-15 मिनिट आपल्याकडे बॅलन्स असतात त्याच्यामध्ये असं जर काही झालं असेल तर आपण तो प्रश्न जो आहे तो परत लिहिण्यासाठी आपल्याला वेळ राहू शकतो. त्याच्यामुळे आता या पूर्ण पेपरच्या 3 तासाचं प्लॅनिंग जे आहे हे प्लॅनिंग तुम्हाला करायचं आहे. याच्यामध्ये काय होतं की काही मुली खूप फास्ट लिहितात, काही मुली एकदमच हळू लिहितात, काही मुली मध्यम लिहितात. पण प्रत्येकाची तक्रार एकच असते, मॅडम पेपर सोपा होता पण आम्हाला वेळ जो आहे तो अपुरा पडला, तो आम्ही पूर्ण पेपर सोडवू शकलो नाही. आता हे सगळं कधी होईल, तुम्ही भलाही आता आमचे व्हिडिओ पाहता, पुस्तकं वाचता, व्हिडिओ ऐकता. हे कसं आहे, हे सगळं तुम्ही ऐकता आहेत पण लिहिण्याची प्रॅक्टिस तुमची कमी पडते आहे. आता एवढ्या मुलींनी माझे व्हिडिओ पाहिले, 1 ते 2 विद्यार्थिनी जर सोडल्या तर कोणीही मला स्वाध्याय सोडवून दाखवलेला नाही. म्हणजे आपण काय करतो, लिहिण्याचा कंटाळा करतो आणि परीक्षा म्हणजे काय नुसतं वाचनाची किंवा ऐकण्याची परीक्षा नसते. आपल्या इकडचं जे परीक्षेचं पॅटर्न आहे, ही परीक्षा असते तुम्ही कशा पद्धतीने पेपर लिहिता, काय लिहिता त्याच्यावरतीच तुमचं मूल्यमापन जे आहे मूल्यमापन होत असते. त्याच्यामुळे कोणत्याही विषयाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर, पाठांतर केल्यानंतर तुम्ही जे प्रश्न आहे, उत्तर आहे किंवा जे काही तुम्ही पाठांतर केलं आहे ते पाठांतर तुम्ही टाईम म्हणजे घड्याळामध्ये टाईम लावून अगदी त्या वेळेमध्ये आपण किती लिहू शकतो याचा जर तुम्ही सराव केला तर निश्चितच तुम्हाला स्पीड जी आहे ती स्पीड येणार आहे. तुम्हाला माहिती आहे की या सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये कॉलेज होत नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही कॉलेजमध्ये काहीतरी तुम्हाला लिहून देत होतो, तुम्ही लिहत होत्या. पण आता तसं काहीच नाही, आता तुम्ही फक्त घरी वाचन करता आहे, नाही का. तर हे लिखाणाची तुम्ही सवय ठेवा. वाचन झाल्यानंतर आता याच्यापुढे हा जो माझा
प्रश्नपत्रिका जी आहे ही प्रश्नपत्रिका बोर्डाची आहे. पण याच्यानंतर आपण जे काही शिकू तर जो झालेला सिलॅबस आहे या सिलॅबसवरती मी तुम्हाला छोटे छोट्या युनिट टेस्ट पाठवत जाईल, ते प्रश्न पाठवत जाईल आणि त्या प्रश्नाची उत्तरं लिहून तुम्ही मला ती सेंड करायची किंवा काय करायची, कमीत कमी तो पेपर जो आहे तो पेपर आधी पाठांतर करायचा आणि नंतर वहीत लिहायचा. समजा मला पाठवलाही नाही तरी तुम्ही तो वहीत चांगला लिहून जर काढला तर परीक्षेच्या मध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या ते लिहू शकता, नाही का. त्याच्यामुळे आपण याच्यानंतर तुमच्या युनिट टेस्टसुद्धा घेणार आहोत आणि त्या युनिट टेस्टच्या माध्यमातून प्रत्येक लेसनवरती मी तुम्हाला छोटे छोटे प्रश्न पाठवेल PDF-मध्ये. ते प्रश्न म्हणजे प्रकरण पहिल्यापासून आता आपण 5-6 प्रकरणावरती आलेलो आहोत. तर प्रत्येक पेपरमध्ये कशा पद्धतीचे त्या धड्यावरती प्रश्न राहतील हे मी तुम्हाला डिटेल प्रत्येक चॅप्टरमध्ये सांगते आहे, प्रत्येक धड्यातच सांगते आहे. तरीसुद्धा लेखी स्वरूपामध्ये मी प्रश्न जे आहेत ते प्रश्न तुम्हाला पाठवत जाईल. आता तुम्ही एक काम करायचं आहे की जुने पेपर सेट जे आहे 12वीच्या मुलींचे फारसा बदल नाही, त्यांना 5 प्रश्न होते, तुम्हाला 4 प्रश्न राहणार आहे. तर पेपरचं पॅटर्न जवळपास 90% सेमच आहे. त्याच्यामुळे जुने पेपर सेट जे आहे ते पेपर सेट तुम्ही जमा करा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. काही जर डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला मेसेज टाकू शकता किंवा कधीही फोन करून विचारू शकता, परंतु तुम्ही रिप्लाय देत चला. नाहीतर आम्ही पोपटपंची एकतर्फी आम्ही शिकवतो आहोत आणि तुम्ही आपलं कधी कधी व्हिडिओ पाहता नाही पाहत, लाईक देता, तो नंतरचा भाग झाला. परंतु लिखाण करणं फार आवश्यक आहे. तर आता आजपासून प्रत्येकीने कामाला लागा. प्रत्येक मुलीने मिनिमम कमीत कमी 5 पेपर सेट जे आहे हे 5 पेपर सेट तुम्ही शोधा, ते जवळ ठेवा आणि ते सोडवून बघा. फक्त माझ्याच विषयाचं नाही तर प्रत्येक विषयाचे पेपर सेट तुम्ही ते जवळ ठेवा. म्हणजे काय होईल की परीक्षेच्या वेळेस तुमचा गोंधळ होणार नाही. कधी कधी तर अशी गोष्ट येते की परीक्षेचं पॅटर्नच मुलींना माहिती नसते, नाही का. तर तसं होऊ नये याच्यासाठी तुम्ही प्रत्येक पेपरचं पॅटर्न जे आहे ते पॅटर्न जवळ असणं अतिशय आवश्यक आहे. बाकी चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू. काही युनिट टेस्ट जे आहेत त्या युनिट टेस्ट मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवते, ठीक आहे. धन्यवाद.